DJR2 तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आपण गेलो होतो इचलकरंजीला बापू बिरंजे मांसाहारी घरगुती खानावळ. मांसाहारी घरगुती खानावळ असल्यामुळं आम्हाला पहिला ह्याची इन्फॉर्मेशन मिळाल्या आम्ही इचलकरंजीची वाट पकडली आणि सरळ गेलो आम्ही त्या बापू बिरंजे खानावळमध्ये. पहिल्यांदाच तुम्हाला बोर्ड दाखवला आहे त्यामुळे त्याच्यावर नंबर आहे, त्यातला फोन करून तुम्ही ताटं तुमची अशी रिकामी असतात की नाही ती पहिला बुक करायची आणि मग जायचं. आतमध्ये गेल्यावर किचनमध्ये असं सुंदर असं चिकन फ्राय तिथं चालू होतं. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं, एवढं भारी वाटत होतं ना. कारण का त्यामध्ये असणारे जे घरगुती मसाले आणि त्या पलीकडच्या याच्यावर मसाला मटण आणि चिकन अशी दोन्ही रेसिपी आपल्या मावशी त्या करत होत्या. मावशींच्या हातची चव एवढी सुंदर की अप्रतिम होती की त्याच्यामुळे तिने आम्हाला लगेच रस्सा दाखवला आणि रस्स्याचा एक झुरका मारल्या आपल्याला कळून जातं की बाबा रस्सा काय क्वालिटीचा आहे. खतरनाक क्वालिटीचा रस्सा त्या मावशीने बनवला होता. त्या मावशींच्या हाताला चव एवढी भारी होती की विचारू नका. पांढरा रस्सा पण तिने केला होता, प्युअर पांढरा रस्सा होता. काजू मगजबीचं वापर त्या पांढऱ्या रश्श्यामध्ये भरपूर प्रमाणात होतं, त्यामुळे त्याची क्वालिटी उत्तम होती. आणि गॅसवर का असताना पण टम्म अशी फुगणारी भाकरी, मटणाबरोबर भाकरी लागतेच, त्यामुळं भाकरी फुगवून दाखवल्यानंतर ह्या मावशींनी पण आपल्याला एक नंबर क्वालिटीची भाकरी करून दिली. सोबत मटन फ्रायचा दणका, त्यामध्ये असणारं भरमसाठ काजू, त्याच्यामुळे तिची चव आणखीन वाढली. भात हा नॉर्मल स्टीम राईस असतो, मसाले भात वगैरे नसतो, पण क्वालिटी त्याची पण तितकीच चांगली असते. जिरा राईस दिला जातो त्याने. अशा पद्धतीने त्यांनी ताटं तयार केली असतात. हे असे ताट तयार केल्यानंतर कसं असं सुंदर दिसते आणि बघितल्या तोंडाला पाणी सुटते. रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मसाला आणि फ्राय, दही कांदा आणि भाकरी अशी ताटं मस्तपैकी लावून हा भाऊ सगळ्यांना ताटं सर्व करत असतोय. घरातच व्यवस्था केल्यामुळं तिथं बसण्याची व्यवस्था बैठी आहे. आतमध्ये असं बैठी व्यवस्था तिने केलेली आहे. सोबत गुर्दा आणि कलेजी हेही तिथं मिळतं. प्रत्येक ताटाला गुर्दा आणि कलेजी हे आवडीनं तिने लावत असतात. ते खाण्यामागचं कारण म्हणजे प्रोटीन. आपल्याला योग्य ते प्रोटीन थोड्या प्रमाणात का असताना तिने आपल्याला देत असतात. काही जणांना आवडतं तर काही जणांना आवडत नाही. रस्सा पिल्यानंतरच आम्हाला कळालं एक नंबर क्वालिटी होती. आम्हाला जेवण एवढं भारी वाटलं त्यांच्या इथलं. राईस घेतला, राईसमध्ये थोडंसं त्यांच्या ह्याच्यातला रस्सा ओतला, थोडीशी ग्रेव्ही टाकून पूर्ण राईस तयार केला आणि त्याचा पण आस्वाद घेतला. सोबत फ्राय कांदा त्याला त्यांनी विसरत नाही. प्रत्येक ताटाला प्रत्येकांना भाताला फ्राय कांदा असतोच, त्यामुळं क्वालिटी अप्रतिम. एवढं जेवण जेवल्यानंतर मग आम्ही आमच्या घराची वाट पकडली. एक वेळ तुम्ही त्या बापू बिरंजे खानावळला नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.